ही कथा एका श्रीमंत आणि काहीसा अहंकारी असलेल्या भक्ताची आहे। प्रसंग: अक्कलकोटमध्ये एक खूप श्रीमंत आणि गर्विष्ठ माणूस राहत होता। तो स्वामींना मानत असे, पण त्याला आपल्या संपत्तीचा आणि बुद्धीचा खूप अहंकार होता। त्याला वाटायचे की तो स्वामींवर जी सेवा करतो ती इतरांपेक्षा मोठी आहे। एके दिवशी त्याचा एकुलता एक मुलगा गंभीरपणे आजारी पडला। त्याला कोणताही उपचार लागू होत नव्हता आणि वैद्यकशास्त्राने हात टेकले होते। मुलगा आता शेवटच्या श्वासांची वाट पाहत आहे हे पाहून त्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली। अहंकारी भक्ताचे वागणे। या संकटातही त्याने आपल्या संपत्तीचा आधार घेतला आणि त्याने स्वामींना बोलावण्यासाठी आपले सेवक पाठवले। स्वामी त्या वेळी समाधी अवस्थेत बसले होते। सेवकांनी जाऊन त्याला सांगितले, महाराज, तुमचे लक्ष माझ्या संपत्तीकडे आणि सेवांकडे नाही का? मी इतका मोठा भक्त असूनही माझ्या मुलाला मृत्यू का येत आहे? आपण्या स्वामींची लीला आणि परीक्षा। स्वामी समर्थ समाधीतून उठले आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेले। त्यांनी आजारी मुलाला पाहिले आणि म्हणाले, तुझ्या या मुलाचा काळ आता भरला आहे। आता तो वाचू शकत नाही। हे ऐकून त्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली। त्याने स्वामींच्या पायावर डोके ठेवून खूप रडले आणि आपली चूक मान्य केली। तो म्हणाला, महाराज, माझा गर्व आणि माझी संपत्ती व्यर्थ आहे। मी अहंकारी झालो होतो। माझी सेवा फक्त दिखावा होती। मला शिक्षा द्या, पण माझ्या मुलाला वाचवा। चमत्काराची अनुभूती। स्वामींनी शांतपणे त्या मुलाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात काहीतरी मंत्र उच्चारले आणि त्याला उठ रे, आता कशाची भीती नाही, असे म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवला। अविश्वसनीयरित्या जो मुलगा मरणाच्या दारात होता तो लगेच उठून बसला। त्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता। तो पूर्णपणे बरा झाला होता। संदेश: हा चमत्कार केवळ मुलाला जीवनदान देण्यापुरता नव्हता, तर त्या श्रीमंत माणसाचा अहंकार पूर्णपणे नष्ट करण्याकरिता होता। स्वामींनी त्याला शिकवले की खरी भक्ती ही संपत्तीत किंवा दिखाव्यात नसते, तर ती मनातल्या शुद्ध श्रद्धेमध्ये आणि नम्रतेमध्ये असते। या कथेने हे सिद्ध होते की स्वामी समर्थ केवळ भक्तांचे योगक्षेम पाहत नाहीत, तर त्यांच्यातील दुर्गुण दूर करून त्यांना जीवन जगण्याची